वहिनी नमस्ते. नमस्ते. तुमच्या चास कडूस गटामध्ये निवडणुकीचा जोर चालू आहे आणि तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहात. राष्ट्रवादीची उमेदवारी तुमच्या मिसेस मसुदाताईंना आहे आणि आता आरोप प्रत्यारोपांचं खरं तर या ठिकाणी खूप ऐकायला मिळते, पाहायला मिळते माध्यमात. तुमच्या विरोधकांनी तुमच्यावरती बरीचशी टीका केली. तुम्हाला सरपंच पदापासून सभापतीपर्यंत त्यांनी सहकार्य केलं. तुमच्याकडे काहीही नसताना, अगदी डिझेलला पेट्रोलला पैसे नसताना असं काहीतरी आम्ही ऐकलेलं आहे. काय म्हणाल त्यावर? खरं तर एक गमतीची गोष्ट म्हणजे मला हे सगळी मुलाखत मी ऐकली. खरं तर 1 तास 17 मिनिटाची माझ्या जुन्या मित्रांनी मुलाखत दिली. परंतु ती ऐकण्याकरता एवढ्या धामधुमीत तेवढा वेळ मला नव्हता. मी पहिले कार्यकर्त्याला सांगितले काय मुद्दे आहेत बघा. पण नंतर मला जाणीवपूर्वक ती ऐकूशी वाटली, ऐकली. इतकं मी हसत होतो मुलाखत पाहताना की केविलवाणी त्यांची आज अवस्था झाली की निवडणुकीमध्ये ऐन टप्प्यामध्ये तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून काही ना काही आपण कसं समोरच्याला डॅमेज करता येईल, कसा आरोप करता येईल म्हणून एक केविलवाणा प्रयत्न त्यांनी केलाय. पण त्यातनं त्यांची बुद्धिमत्ता किती आहे आणि त्यांचं अज्ञान किती आहे आणि खोटं बोल पण रेटून बोल ह्या गोष्टी खरं तर समोर येतात. त्यांनी सांगितलं की मला सरपंच त्यांनी केलं. मी खरं तर सांगतो की माझं गाव बहिरवाडी गाव, मी सरपंच होतपर्यंत माझं गाव कायम बिनस्वरूपी बिनविरोध होत होतं. माझ्या गावच्या भैरवनाथ मंदिरामध्ये आमच्या सगळ्या जुन्या मंडळींनी बसून पूर्णच्या पूर्ण बॉडी पहिल्या 2.5 वर्षामध्ये कोण सरपंच उपसरपंच, नंतरच्या 2.5 वर्षात कोण सरपंच उपसरपंच, सगळे सदस्य कोण, हे पूर्ण ग्रामपंचायतच्या आमच्या भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये बसून ठरलं आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मला उपसरपंच करायचा निर्णय झाला. माझं गावामध्ये वडिलांचं परिवाराचं काम मोठं आहे. आमचं 80 माणसांचं एकत्र कुटुंब आहे आणि त्या वारशामुळं माझ्यासारख्याला ती संधी गावकऱ्यांनी दिली. माझ्या पॅनलमधल्या काही सहकाऱ्यांची निवडणूक बिनविरोध होण्याकरता सन्माननीय अतुल भाऊ देशमुख आणि देशमुखांचे हे त्यावेळेसचे जिवलग मित्र म्हणून या दोघांनी माझ्या पॅनलच्या एका सहकार्याच्या बिनविरोध निवडणुकीला एक जो अर्ज गावाच्या विरोधात आला होता तो माघारी घेण्यामध्ये मदत केली. पण ते विसरतायत की त्यांनी काय मुलाखत दिली, वस्तुस्थिती काय. दुसरी गोष्ट ते सांगतायत की 2017ला यांना गाडीला डिझेल भरायला देखील पैसे नव्हते. मला त्यांना सांगायचंय की मी 2006 सालापासून विद्यार्थी संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतोय. ते म्हणतायत की याला बहिरवाडी सोडून कोण ओळखत नव्हतं. मी अजितदादांच्या नावाने दहीहंडी घ्यायचो राजगुरुनगरला. 15 वर्ष आम्ही दहीहंडी उत्सव करतो. विद्यार्थी संघटनेत काम करायचो. 2009ला जेव्हा स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंनी पहिली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून त्यांच्यासोबत आम्ही काम करायचो. त्यांच्या संपूर्ण परिवाराला माहिती आहे की पश्चिम पट्ट्यामध्ये या तालुक्यात 100हून अधिकच्या विद्यार्थी संघटनेच्या शाखा आम्ही त्या काळात बांधल्या होत्या. माझं गावोगावी त्या काळात काम होतं. अनेक गावोगावच्या मंडळांना स्वतः माझ्या विरोधी उमेदवाराच्या गावातल्या कार्यकर्त्यांना देखील मी 2017ला पंचायत समिती लढण्या अगोदर 10 वर्ष मीच त्यांच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांना टी-शर्ट, कुठं नवरात्र गणपतीला मदत केली आहे. मोखल, कमान वरपर्यंत कितीतरी माझे जुने सहकारी आहे. सायगाव अनेक गावं सांगता येतील की तिथं माझी कायम देणगी असेल, काही कार्यकर्त्यांना मदत असेल. मी स्वतः ज्यावेळेस 12वीला असेल त्यावेळेस माझ्याकडे एअरटेलची 2 तालुक्यांची एअरटेलची एजन्सी होती. माझा त्यावेळेस नंतरच्या काळात 2009-10च्या काळात 40-40 लाख महिन्याला टर्नओव्हर होता आणि अशा प्रकारे माझी व्यवसायातनं सुरुवात झाली. कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असेल, एअरटेलच्या एजन्सीचा व्यवसाय असेल, टेलिकॉमच्या माध्यमातून त्यावेळेसचे जे माझे मित्र आहेत त्यांनाही माहिती की राजगुरुनगर शहरातल्या अनेक राजगुरुनगरवासियांना माहिती आहे की मी नेमकं माझी सुरुवात राजकारणामध्ये व्हायच्या अगोदर मी व्यवसायात किती चांगलं काम करत होतो. ज्यावेळेस 2017ची निवडणूक लढली त्यावेळेस माझी 3री 4 व्हीलर होती. निवडणूक लढताना माझ्याकडे स्कॉर्पिओ गाडी होती. ज्याला डिझेल टाकायला पैसे नाही त्याची स्वतःच्या नावावर स्कॉर्पिओ असेल का? त्याच्या अगोदर माझ्याकडे 2 स्विफ्ट होत्या, एक प्रीमियर गाडी होती, 3री का 4थी 4 व्हीलर माझी त्यावेळेस होती. म्हणजे मी जर याच्या जीवावरती पुन्हा निवडणुकीला गेलो हा सांगतो की आमच्या पैशावरती निवडणूक लढली. वास्तविक जे आजपर्यंत मी बोललो नाही, कारण माझ्या तो चुलत मामाचा मुलगा लागतो. मग नातं होतं म्हणून काही गोष्टी बोलायच्या नाही आणि लोकांना याच्याशी घेणं देणं नसतं. तुम्ही निवडणुकीच्या ऐन टप्प्यामध्ये 1.25 तासाची मुलाखत देता आणि तालुक्यातल्या विकासावर एक चकार शब्द तुम्हाला काढता येत नाही. लोकांना तुमच्यात काय झाले ऐकण्यात इंटरेस्ट नाही. लोकांना विकास कामं बोला, तुम्ही काय केलं आतापर्यंत ते बोला आणि त्याच्यावर मतं मागा. परंतु मला आज खरं तर दुर्दैव वाटतंय की मलाही वेळ काढून त्याच्या प्रश्नाला आज उत्तर देण्याची गरज पडते आणि मुलाखत सांगावी लागते. कारण त्याने अशा खोट्या नाट्या टीका केल्यात की त्याला उत्तर द्यावं लागतंय. खरं तर त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये वाळूचा जो लिलाव होता माझ्याकडे माझ्या नावावरती साई एंटरप्राइजेस नावाची माझी फर्म होती. त्याचे 3 पांगरी असेल, आखरोडी असेल आणि दावडी असेल, तिन्ही लिलाव माझ्या नावावरती होते. मला अंतस्थ ही व्यक्ती त्या ठिकाणी शेअरिंगमध्ये पार्टनर होती आणि त्या लिलावाच्या माध्यमातून जो काही नफा असेल किंवा जे काही पैसे जमा झाले असतील त्यातनं निवडणुकीचा काही खर्च झाला असेल किंवा आमच्या त्या व्यवसायामधले काही पैसे मला द्यावे लागतील
म्हणून मग मला निवडणुकीनंतर उरलेला हिशोब करून पैसे द्यावे लागतील. त्यापेक्षा माझ्याशी आबोला धरला, हा अजून मोठा झाला तर हा आपल्याला भविष्यात स्पर्धक तयार होईल. आणि निवडणुकीच्या कालखंडात खरं तर स्वर्गीय सुरेश गोरेंचे आम्ही खंदे समर्थक म्हणून अनेक वर्ष काम करत होतो. त्यावेळेस आत्ताची विरोधी पक्षाची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्यावेळेस सुरेश गोरेंच्या विरोधी पक्षांमध्ये काम करत होती. त्यांनी सांगितलं की मी पहिल्यापासून शिवसेनेत आहे. मला आठवतंय सन्माननीय आमदार दिलीपांना मोहिते पाटलांकडे हे अनेक वेळा जायचे. ज्यावेळेस आम्ही सुरेश भाऊंकडे होतो त्यावेळेस हे दिलीप मोहितेंबरोबर होते. मध्यंतरी हे अतुल भाऊ देशमुखांबरोबर यांची एकदम जिगरी मैत्री, किंबहुना त्यांच्या जीवावरती यांनी बरेचसे व्यवसाय त्यांचे स्वतःचे मोठे केले असतील. मला त्यांच्या त्या खोलात जायचं नाही, तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु ज्यावेळेस ते तिकडे होते तेव्हा ते मला समजायचा प्रयत्न करायचे की तू कशाला चाकणवाल्यांना खेळला लॉन्च करतोय. जेव्हा सुरेश भाऊ गोरे आमच्या अनेक कार्यक्रमांना खेळले यायचे तेव्हा मला सांगायचे तू चाकणवाल्यांना कशाला इकडे आणतोय. पण 2014ला ज्यावेळेस अशी परिस्थिती त्यांना दिसली की अतुल भाऊ देशमुख हे शिवसेनेचे कदाचित उमेदवार होऊ शकतील. 2014ला जेव्हा अतुल भाऊ देशमुख यांना शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी एक तालुक्यात चर्चा रंगू लागली होती. त्यावेळेस या माणसाचं त्या अतुल भाऊंशी काहीतरी फाटलं होतं, की एवढ्या टोकाचं फाटलं होतं की ही व्यक्ती अक्षरशः त्यांच्या जीवाच्या सुपाऱ्या द्यायला उठली होती. परंतु केवळ मी त्या ठिकाणी होतो म्हणून अतुल भाऊंचा जीव कसा वाचवायचा याची दखल मी त्या काळात एक जुने मित्र, कारण आम्ही एका मंडळातून एका चौकातून लहानाचे मोठे झालो, हाही त्या प्रक्रियेमध्ये नंतरच्या काळात तळेगावरून खेळला राहायला आल्यानंतर होता. परंतु त्या प्रक्रियेनंतर ज्यावेळेस माझ्याशी यांना संपर्क करावा लागला, माझ्याशी जवळीक साधावी लागली. जरी पाहुणा होता तरी आम्ही पूर्वी काय फार जवळ नव्हतो, पण 2014ला माझ्याशी कशी जवळीक करता येईल, कसं नातं वाढवता येईल, कारण सुरेश भाऊंचे आम्ही जवळचे. मग माहिती मिळवायची की काय चाललंय त्या कोट्यात. मग सुरेश भाऊंकडून मी माझ्याकडनं माहिती घेतली की नाही बाबा अतुल भाऊंचं तिकीट नाही होत, सुरेश भाऊंचं फायनल होईल. आम्ही मातोश्रीवर त्यावेळेसचे ते 2-3 दिवस शेवटच्या टप्प्यातले काढले. आणि मग नंतर जसे आमच्या प्रक्रियेत चिकटले तसे गोरे परिवाराशी त्यांचे काही जुने मार्केटच्या माध्यमातून थोडे संबंध होते, ते वापरून रिलेशन वापरून मग भाऊंना त्या ठिकाणी फक्त एकच वापर केला की तुम्ही अतुल भाऊला लांब ठेवा. आणि त्या प्रक्रियेमध्ये अतुल भाऊंनी सन्माननीय सुरेश भाऊ गोरेंना पाठिंबा दिला. ती निवडणूक चांगल्या प्रकारे विजयी झाली. पण मी ठामपणानं सांगतो, भाऊंमध्ये आणि अतुल भाऊंमध्ये जे अंतर आलं ते केवळ संजीव घनवट या नावाच्या व्यक्तीमुळे आलं. त्यांनी त्यांच्यामध्ये जी किलमिश मनात पेरण्याचं काम केलं की थोड्या दिवसांनी अतुल भाऊंना वेगळा निर्णय घ्यावा लागला. आता त्या बऱ्याच गोष्टी सखोलात नंतर सांगता येतील, तो काही आजच्या त्यांच्या उत्तराचा भाग नाही. परंतु या माणसांनी प्रत्येक ठिकाणी काड्या लावण्याचंच काम केलेलं आहे. आणि त्यांच्या बाबतीत ते झालं. त्यांनी सांगितलं की मागच्या निवडणुकीच्या वेळेस 2017ला आदल्या दिवशी अतुल भाऊंच्या सुविद्ध पत्नी ज्या त्यावेळेस आमच्या जिल्हा परिषद गटात उमेदवार होत्या, त्यांची आणि आमची काहीतरी थोडीशी चकमक झाली निवडणुकीच्या आदल्या दिवशी गावातल्या काही आचारसंहितेच्या भंगाच्या विषयावरून. ही गोष्ट 100% खरी आहे. परंतु त्यांनी मुलाखतीत सांगितलं की मी त्यांना फोन केला. वास्तविक त्यांचा मला फोन आला होता. त्यांनी स्वतःची कॉल डिटेल्स कदाचित मला वाटतं ते पोस्टपेड नंबर वापरत होते ती काढून बघावी. त्यांचा मला फोन आला की असं असं तुझ्या गावात चाललंय. मी म्हटलं ठीक आहे, मी पोचतो लगेच. मी पोचल्यानंतर आमची त्यावेळेस तिथे गेल्यानंतर बराच वेळ शाब्दिक वाद झाले. पण अतुल भाऊ त्यावेळेस मला एकच गोष्ट म्हटली की अंकुश मी काय तुझ्या विरोधात नाहीये, पण तुम्ही माझ्या गटात जर उमेदवारवरती उभा नसता केला, तुम्ही जर सुनील धंद्रेला मातोश्रीवर घेऊन नसते गेले तर मी या गटात उमेदवारी टाकली नसती. तुम्हाला त्रास द्यायचा म्हणून मी फक्त इथं उमेदवारी टाकली आणि तुम्ही मला त्रास देताय म्हणून मी तुम्हाला त्रास दिलाय, एवढाच याच्यातलं समीकरण आहे. तर मी फक्त त्यांना म्हणत होती की तुमच्यातलं वरिष्ठांचं काय असेल ते असेल, परंतु तुम्ही आमच्या गटामध्ये माझ्या गावात या ठिकाणी आचारसंहितेचा भंग करू नका. किंवा यावरती आमचा एक बरेचसे शाब्दिक वाद झाला. काही गावकऱ्यांनी येऊन तो मिटवला. नंतर आम्ही जुन्या परत आठवणींना उजाळा दिला की कसे अतुल भाऊ आम्ही पूर्वी एकत्र होतो, बाजूला कसे आलो. ह्या गोष्टीवर मिटून ज्यावेळेस चर्चा संपत आली, मग गावकऱ्यांनी माझ्याच घरात उंबऱ्यात बसले होते, घरातल्यांनी चहा करून आणून दिला. दोघंही चहा पित असताना यांना मध्यस्थी म्हणून हे बच्चन राजकारणला घेऊन आले माझ्या गावामध्ये. आणि हे त्या ठिकाणी आल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी विचारतात की तुम्हाला तक्रार ठेवायची का, गुन्हा दाखल करायचा, काय करायचं ते हे सांगतायत सगळ्यात अगोदर की काय नाही आम्ही आमचं मिटवून घेतो, तुम्ही जा इथं. आणि नंतर मग मिटवून घेतलं. आता त्या मुलाखतीत सांगतात की हे दोघं शेजारी बसले होते. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्हाला त्या निवडणुकीमध्ये जर काही वाटतंय तर तुम्ही आजही त्यावेळेसच्या झालेल्या मतदानाची आकडेवारी काढा. प्रत्येक गावामध्ये आम्ही दोघं एकत्र निवडणूक लढलो. मला पडलेलं मतदान आणि त्यांना पडलेलं मतदान याच्यात एखाद्या बूथवरती फार तर फार 10 ते 20-50 मतांचा फरक होईल. एवढा मताचा फरक होतो, तो काय आपण नाकारू शकत नाही. पण त्याच्यामध्ये असं काही झालं नाही की मी देशमुखांबरोबर कॉम्प्रोमाइज केली. जर मी कॉम्प्रोमाइज केली असती आमच्या दोघांची मतं प्रत्येक गावातली जिल्हा परिषद सदस्याची माझी सेम नसती. हे त्यांनी साधं गणित समजून घेतलं पाहिजे. दुसरे त्यांनी जे हास्यास्पद आरोप केलाय कोरोना काळातला, की सभापती असताना ते एक गोष्ट त्यांच्या मुलाखतीत बोलले की शासन 1.5 लाख रुपये एका पेशंट मागे 15 दिवसाला देतो. मला त्यांना विचारायची अशी कोणती योजना होती, आम्हाला तर अशी योजना माहीत नाही. तुम्ही एवढे जर जिल्हा परिषद सदस्य आहात, सुज्ञ नागरिक आहात, तुमच्या परिवारात सदस्यपद आहे, तुम्ही स्वतः उपतालुका प्रमुख आहे, तुम्ही याचा अभ्यास करावा. मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा अधिकृत दावा दाखल करायला माझ्या वकिलांना सकाळी सांगितले.
कारण 1.5 लाख रुपये एका पेशंटला 15 दिवसाची अशी कुठलीच योजना गव्हर्नमेंटची नव्हती. खेड तालुक्यामध्ये एकाही रुग्णाला शासनाने दिवसाच्या पाठीमागे एकही रुपया दिला नाही, आणि दिला असेल तर त्यांनी शोधावा. तुमचे आमदार त्या ठिकाणी सत्तेत आहेत, तुम्ही स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून पद भोगले, पाहिजे ती चौकशी लावा, पाहिजे ती तुम्ही प्रयत्न करा. मी राजकारण सोडून देईल जर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळलं तर. एकही रुपया आमच्याकडे आला नाही. त्यांनी सांगितलं की कंपन्यांकडून CSR फंडच्या नावाखाली यांनी पैसे गोळा केले. कुठल्याच कंपनीकडून आम्ही त्या ठिकाणी कॅश आणली नाही. एकच कंपनी होती ज्यांनी सुरुवातीला 5 लाख रुपयाचा चेक पंचायत समितीच्या अकाउंटवर जमा केला, अधिकृत अकाउंटवर. पंचायत समितीने तो आरोग्य विभाग THO शिफ्ट केला. त्यांना ज्या सुरुवातीच्या टप्प्यात काही किरकोळ गोष्टी, कुठं पल्स ऑक्सिमीटर म्हणा किंवा काही किरकोळ गोष्टी ज्या पहिल्या टप्प्यात लागत होत्या त्या त्यांनी खरेदी केल्या. त्यानंतर आम्ही ज्या पण कंपनीला CSRच्या माध्यमातून काही मदत मागितली, लेटर हेड जरी माझं असलं तरी पंचायत समितीच्या अधिकृत मेल ID, जो आजही पंचायत समितीचा मेल ID आहे, त्याच मेल ID वरून आम्ही त्या कंपनीला त्या गोष्टींची मागणी पाठवली की अमुक गोष्टींची आम्हाला गरज आहे, कुठं फॅन पाहिजे, कुठं औषधं पाहिजे. कंपनीने पण ज्या गोष्टी देणार आहेत, ज्या आमच्या डिमांडमधल्या आहेत, त्याचं रिटर्न आम्हाला मेलच पाठवलाय, आणि त्याच्यावरचं जे इनवॉइस आहे ते स्टॉक रूमला आम्ही मेंटेन केलं. आणि मी एवढा तरी हुशार आहे की मला माहिती आहे माझा विरोधक जर एवढा आहे तर मी एकाही गोष्टीत चूक करणार नाही, याची मी निश्चितपणे काळजी घेतली. त्यावेळेस तुम्हाला आवर्जून सांगेल की पंचायत समितीचा बांधकाम विभाग, छोटे पाटबंधारे विभाग, ग्रामसेवकांचा ग्रामविकास विभाग, शिक्षण विभागातील एक अधिकारी, महसूल विभागातील तलाठी, एखादा सर्कल ऑफिसर, तहसीलदार आणि प्रांत, ह्या सगळ्यांची मिळून आम्ही ती कमिटी नेमलेली. आणि ज्या पण गोष्टी कंपन्यांकडून येत आहेत त्याचं स्टॉकबुक मेंटेन करायला ज्या अधिकाऱ्याला नेमलेलं, त्याला स्थानिक ग्रामसेवकापासून स्थानिक तलाठी, स्थानिक सर्कल, हे सगळे म्हणजे महसूल विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे, शिक्षण विभागाचे अधिकारी यांची मिळून कमिटी केली आणि त्यांना ती जबाबदारी दिली की जेणेकरून याच्यात काही अफरातफर होऊ नये. यांनी पण अनेक वर्ष, आता मागच्या 4-5 वर्षात अनेक माहितीचे अधिकार दिले, अनेक चौकशी करून हे दमले. 1 रुपयाचे यांना फ्रॉड त्या ठिकाणी सापडलं नाही. आणि म्हणून तुम्ही निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काहीतरी लोकांना बनाव करायचा, म्हणून ऐन निवडणुकीमध्ये काहीतरी बनाव करायचा, आणि त्यांना दिसतंय की सभापतींनी जीवाची पर्वा न करता 36,000 अधिकच्या रुग्णांना मोफतची सेवा दिली, त्याचा याला काहीतरी फायदा होतोय, हे त्यांना जेव्हा दिसतंय तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आम्ही लोकांच्या गोरगरीब जनतेचं जीवाची पर्वा न करता काम केले, उभ्या तालुक्याने पाहिले, आणि म्हणून याला आरोप लावून काहीतरी बदनाम करावं. पण तुमच्या बदनामीला जनता त्या ठिकाणी थारा देणार नाही, आम्हाला विश्वास आहे. फक्त माझं आव्हान आहे की तुम्ही जे आरोप केलेत ना त्याचे पुरावे समोर आणा. सन्मान्य पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्याकडे याचे पुरावे आहेत का, तर म्हटले आहेत ना. तुम्ही जर स्वतःचं नाव त्या ठिकाणी लावता तर माझं तुम्हाला चॅलेंज आहे, पुरावे समोर आणा, चौकशी न्यामा, काय व्हायचंय ना ते होऊ द्या, तुमची जेवढी ताकद आहे ती ताकद वापरा. तुम्ही एक जरी गोष्ट या ठिकाणी समोर आणू शकलं ना, मी राजकारण सोडून देईन. कुठल्याच कंपनीने आम्हाला नावा रुपये दिला नाही. आम्ही प्रत्येक कंपनीकडून त्या ठिकाणी CSR फंडच्या माध्यमातून जी मदत मिळवली ती वस्तू स्वरूपात मिळवली. त्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची कोविड नंतर, त्याच्यामध्येही त्यावेळेचे तत्कालीन प्रांताधिकारी, तत्कालीन तहसीलदार यांच्या माध्यमातून ती विल्हेवाट लावण्यात आली. अनेक गोष्टी ते म्हटले रेमडेसिवीर इंजेक्शन यांनी विकले. रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ खेड पंचायत समिती अशी होती की आम्ही मोफत लाईन लावून वाटले. ज्या लोकांनी घेतले त्या लोकांना माहिती आहे का वाटले, की ज्यावेळेस लोकांना तुटवडा निर्माण होत होता, मनसरच्या भीमाशंकर रिसर्च सेंटर्सकडनं आम्ही रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले. सन्मान्य आयुष प्रसाद त्यावेळेस CO होते, त्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी रेमडेसिवीर आम्हाला उपलब्ध झाले. त्या आम्ही प्रत्येक हॉस्पिटलच्या, अगदी प्रायव्हेट हॉस्पिटलच्या पेशंटला पण मोफत वाटले. आम्ही कुठं नावा रुपये घेऊन पण रेमडेसिवीर दिलं नाही. उलट लोकांचा जिथं काळा बाजार होतोय, जिथं हॉस्पिटल बिल जास्त लावतायत, मी त्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायचो आणि खरंच त्या पेशंटचं तेवढं बिल आहे का, पेशंटना ICUला ऍडमिट आहे का, ते कमी करायला मदत करायचो. हे म्हटले की हे माळुंगे कोविड सेंटरला कधी फिरले का नाही माहित नाही. माळुंगे कोविड सेंटरमध्ये अक्षरशः साफसफाई करणाऱ्यापासून प्रत्येक डॉक्टरला आजही जाऊन विचारलं ना तरी सांगतील की सभापती दररोज किती वेळा इथे येत होते. प्रत्येक पेशंटच्या बेडला मी व्हिजिट केला माणूस आहे, माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे, व्हिडिओ, तुम्ही पत्रकार मित्र सगळे त्या गोष्टीला साक्षीदार आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. परंतु त्यांनी जे काही खोटे आरोप करतात, आता त्यांनी मध्ये एक आरोप मी ऐकला की मराठा आंदोलनाच्या माध्यमातून म्हटले त्यावेळेस जारंगे पाटलांची खेड तालुक्यात सभा झाली आणि त्याच्यामध्ये यांनी स्कॅनर फिरवला आणि त्या स्कॅनरवरती पैसे गोळा केले. मी तुम्हाला माझ्याकडे त्या ठिकाणी हिशोबाची त्यावेळेसची वही आहे, अक्षय ती वही आणा इकडं. तर त्यावेळेस आमच्याकडं विजय जैद नावाचे जैदवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य जे आंदोलक आहेत, त्या आंदोलकांच्या स्कॅनरवरती हे पैसे त्या कालखंडात स्कॅनरवरती आणि त्यांना जे मिळालेले रोख स्वरूपात पैसे होते याचा हिशोब आमच्या आंदोलनाच्या मिटिंगमध्ये संपूर्ण झाला. त्यानंतरनं चाकण परिसरातील ज्या बांधवांकडे पैसे जमा झाले, ह्या जमा झालेला खर्च, जमा झालेल्या पैशाकडनं याचा ताळमेळ घेतला. ताळमेळ घेतल्यानंतरनं संपूर्ण पैसे संपून विजू जैदच्या खिशातून 534 रुपये अधिकचे खर्च झाले. हा त्यावेळेचा हिशोब आम्ही आंदोलकांनी बैठक घेऊन त्यावेळेचा हिशोब संपवला. हा हिशोब संपल्यानंतर अधिकच्या तालुक्यामध्ये इतर एवढ्या उधाऱ्या देणे बाकी होत्या
इथपर्यंतचा खर्च अधिकचा झाला आणि यातल्या अनेक उधाऱ्या आजही काही राहिल्यात, काही उधाऱ्या अंकुश राक्षांनी स्वतःच्या खिशातनं दिल्या. आणि इथलं आंदोलन संपल्यानंतर ज्या काही इतर चळवळी झाल्या, मग पुण्यातली संवाद यात्रा असेल किंवा अनेक चळवळी असतील, त्या प्रत्येक चळवळीमध्ये मी कधी विचारलं नाही. आताही जेव्हा जेवणाचा शिदा पाठवायला मुंबईला जायची वेळ होती किंवा जेव्हा जेव्हा पाटील येतात, कुठं फ्लेक्स लावले जातात, कुठं काही नियोजन केलं जातं, आम्ही कार्यकर्ते ज्याला जमल तो मदत करतो. बाकीचे पैसे आजही सगळ्यांना माहिती आहे की कायम अंकुश राक्षाच्या परिवाराने खिशातनं टाकलेत. ते आंदोलन चळवळ याला तुम्ही बदनाम करण्याचं काम करू नका. यांनी सांगितलं की जेवणाच्या शिदाच्या वेळेस पाटलांनी सांगितलं की कोणी स्कॅनर टाकू नका. खरं तर आपल्याच तालुक्यामध्ये आमच्या काही चाकण परिसरातील बांधवांनी स्कॅनरवरती त्या ठिकाणी जेवणाच्या शिद्याला मदतची पोस्ट केली. त्यानंतर मी आजही मराठा आंदोलनाचे जे काही आमचे व्हॉट्सअपचे अकाउंट आहेत त्यावरती जुन्या चॅटमध्ये गेले तरी दिसेल, सगळ्यात पहिल्यांदा मी त्या ठिकाणी पोस्ट टाकली की कोणीच स्कॅनर तयार करू नका. ज्याला मदत करायची त्यांनी स्वतः शिद्या स्वरूपात किंवा बिस्किट असेल, केळी असतील, फळं असतील याच्या स्वरूपात मदत करा. आणि मुंबईला आझाद मैदानावर आम्ही असताना पाटलांच्या कानात सांगणार मीच होतो ही गोष्टीची, पाटील आपण तुम्ही बाईट दिली पाहिजे दादांनी त्या ठिकाणी. पाटलांनी ती बाईट दिली की कोणी स्कॅनर पाठवू नका. कारण खेड तालुक्यात पहिली ती पोस्ट आम्ही केली, असं आम्हाला जिल्ह्यातनं अनेक ठिकाणी जाणवत होतं. आणि हे सांगतात की पाटलांनी यांच्यासाठी ही पोस्ट केली. तुम्ही उगीच त्याच्यामध्ये शिरून काहीतरी लोकांची बदनामी करायचा प्रयत्न करू नका. अजून एक आरोप त्यांनी केला की ज्यावेळेस टोल नाक्याला MIDC बंद आंदोलन झालं, तर ते म्हटले यांनी MIDC बंद केली आणि प्रत्येक कंपन्यांकडून MIDC चालू करायला पैसे घेतले. अहो, MIDCतली कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे, जगभर ते काम करतात. एखादं छोटं आंदोलन किंवा एखादं आंदोलन झालं तर हे राज्यभर चालतं. त्यावेळेस सगळ्या ट्रान्सपोर्टच्या MIDCच्या बसच्या संघटनांनी त्यांच्या अध्यक्ष सन्माननीय दत्ता शेठ बेगडेंना आम्ही निवेदन दिलं. त्यांनी आमची विनंती मान्य केली की बाबा ठीक आहे, आम्ही कंपन्यांच्या जाणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या बंद करतो, 5 वाजेपर्यंत आम्ही बंदला पाठिंबा देतो. MIDC बंद आंदोलन करताना हजारो कार्यकर्ते टोल नाक्यावर होते. हे म्हटले यांनी कंपन्यांकडून गाड्या सोडायला पैसे घेतले. काहीतरी फालतू आरोप करतात. तुम्हाला वाटतं ना, एक कंपनी दाखवा की कोणत्या कंपनीने काय केलं. अंकुश राक्षे त्याचा अख्खा परिवार राजकारण सोडून देईल. तुम्ही स्वतःचं नाव लावणार असाल तर खऱ्या गोष्टी बोला, खोट्या गोष्टी बोलून समाजाची फसवणूक करू नका. तुम्हाला बोलायचंय विकासावर बोला. तुमच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशी कुठलीही गोष्ट, कुठले आरोप तुम्ही समोर आणू नका. माझी तुम्हाला या निमित्ताने ही ठोस या ठिकाणी विनंती आहे. ते म्हणाले की वक्तृत्व आणि पोपट म्हटले. वक्तृत्वाची अमुकपोगी व्याख्या केली. तुम्ही त्या काळात माझे पाहुणे होता, माझे मित्र होता. तुमच्याही मनाला माहिती तुमची मला 100% मदत झाली असेल. माझी तुम्हाला काही ना काहीतरी मदत झाली आणि माझ्या वक्तृत्वाने किंबहुना तुमची जी त्यावेळेसची इलेक्शनची मांडणी होती त्याने तुम्हाला मदत झाली हे तुमच्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. तुम्ही त्याचं किती नाकारलं तरी तुम्ही जर आता सांगतायत की सडका माल विकला जात नाही म्हणून बोलायला वक्तृत्व लागतं, हे जर आहे तर तुम्ही तुमच्या पक्षाचे सर्व नेते, मग अनेक आपण ऐकतो, पवार साहेबांची सभा ऐकतो, उद्धव साहेबांची सभा ऐकतो, राजसाहेबांची ऐकतो, स्वर्गीय अजितदादांची सभा ऐकल्या. तुम्ही एका ह्या वाक्याने सगळ्या नेत्यांवरती टीका करतायत. म्हणजे ज्यांच्या सभा गाजतायत त्यांना तुम्ही सडका माल म्हणताय का? अंकुश राक्षेबरोबर तुम्ही या सगळ्या नेत्यांना बोलतायत. राजकारण लोकांना तुमच्या मनातले विचार तुम्हाला मांडताच आले पाहिजे. राजकारणामध्ये गोष्टी स्पष्ट बोलावं लागतात आणि स्पष्ट बोलणारे मी कार्यकर्ते आहेत. तुम्ही तुमचं अपयश पचवायला दुसऱ्याला सांगू नका की सडका माल विकायला त्याच्याकरता तुम्हाला बोलावं लागतं. ठीक आहे, तुमचा फार चांगला माल आहे तर ठीक आहे, बघू काय होते. आणि एकच गोष्ट सांगतो की 4 महिन्यापूर्वी तालुक्यामध्ये हे लोकांना सांगत होते की आमच्या विरोधात लढायला उमेदवार नाही. मग तुमची एवढी का पायाखालची वाळू सरकली की रात्रंदिवस तुम्हाला दोघा भावांना, तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या परिवाराला रात्रंदिवस 2-2, 3-3 वाजेपर्यंत वार्डात पडावं लागते. तुम्हाला गावात आता कमिटमेंट करावं लागते. आता तुम्ही गावांना हाय मस्जिद आणून देतायत, आता तुम्ही रस्ते करतायत. मग 9 वर्ष तुम्ही करत काय होते? तुम्हाला लोकांचे जर आज प्रश्न सुटवायचे वाटतात, तुम्ही 9 वर्ष मतदारसंघात केलं काय? तुम्ही सांगा ना, विकास कामावर तुम्ही काय केलं? तुम्ही लोकांना सांगता, अहो तुम्ही त्या ठिकाणी ठेकेदारी वळून सन्माननीय विद्यमान आमदारांबरोबर तुमचे काय वाद झाले? उभ्या तालुक्याने महात्मा गांधी शाळेच्या बाहेर तुम्ही पाहिले. तुम्ही अक्षरशः जिल्हा परिषद सदस्य असताना तुम्हाला हाणामारी उतरावं लागलं. स्वतःच्या गावातल्या कार्यकर्त्यांवरती, काळ्याच्या वडीतल्या कार्यकर्त्यांवरती आपण काय अन्याय केला? आपण ठेकेदारीवरून, छोट्या छोट्या गोष्टींवरून काय आपण गोष्टी समोर आणल्या, ह्या तुम्ही बघितल्या पाहिजे. आणि राहिला प्रश्न व्यवसायांबाबतीत, मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की 2017 पर्यंत मी काय करत आलो. आता पण मी माझ्या निवडणुकीच्या अधिकृत ॲफिडेव्हिटमध्ये देखील दिलं. मोनार्च नावाचं जे मोठं हॉटेलचं बिझनेस हब आहे, माझ्या भाच्याचं ते आहे. त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टर आहे. आमचे आतापर्यंत 22-23 हॉटेल मोनार्च ग्रुपचे त्या ठिकाणी आहे. काही गोष्टी मी जे व्यवसाय करायचा प्रयत्न केला तिथं तुम्ही माझे व्यवसाय शोधून मला कसं बुडवता येईल, माझे कसे पाय वाढता येईल, तुम्ही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ तुमची काळजी घ्यायची म्हणून मी माझे व्यवसाय आज तालुक्यापुढं न आणता व्यवसाय केले. शेअर मार्केटमध्ये मी काही काम केलं असेल, काही कन्स्ट्रक्शनमध्ये काम केलं असेल, मी जिल्ह्याच्या बाहेर काही व्यवसाय केले असतील, मला तुम्हाला सांगायची गरज नाही. मी माझ्या अधिकृत त्या ठिकाणी टॅक्स रिटर्नमध्ये
माझ्या परिवाराच्या मी केले आणि माझा परिवार असक्षम आहे अशी काही परिस्थिती नाही. मी स्वतः तुम्हाला सांगितलं की मी 2017ची निवडणूक लढेपर्यंत 3-3, 4-4 फोर व्हीलर बदलल्या. म्हणजे माझ्याकडे पैसे होते का नव्हते? नक्कीच तुमच्या एवढे नाहीयेत. तुमच्याकडे काय होतं? तुम्ही तर सुमो चालवून ड्रायव्हरकी करत होता. लोक म्हणतात तुम्ही अवैध धंदा करत होता. तुमच्या तोंडाने तुम्ही मला सांगितले मी गांजा विकत होतो. तुमच्या जवळच्या सगळ्या मित्रांना माहिती आहे तुम्ही काय केलं. मला आता अनेक गोष्टी जुन्या काढायला लावू नका. तुम्ही तुमच्या काळात काय केलं? मग साधा सुमोचा ड्रायव्हर आज एवढा करोडपती कशावरून झाला? तुम्ही सांगा लोकांना तुम्ही एवढे पैसे आणले कुठून? तुम्ही नुसतं सांगता आमचा तरकारी मार्केटचा व्यवसाय आहे आणि आमचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. मग तुमचे आयटी रिटर्न बघितले, तुमचा नफा बघितला तर तेवढा तुमचा खर्च आहे किंवा तुमच्या ज्या प्रॉपर्टी झाल्या हजारो एवढे तुमच्या जागोजागी सातबारे तयार झाले कशामुळे झाले? तुम्ही किती लोकांच्या मुंडक्यावर पाय दिला? मला आता त्याच्यात जायला लावू नका. निवडणुकीचा मुद्दा आहे. लोकांना फक्त विकास कामांवरती बोललं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. तुम्ही माझा व्यवसाय आणि आर्थिक परिस्थिती काढली म्हणून तुम्हाला आज हे उत्तर देण्याची वेळ आली. आता मला दुसरी गोष्ट सांगायची आहे की त्यांनी सांगितलं की सन्माननीय आमदार दिलीपांना मोहिते पाटलांचा यांनी अपमान केला. मराठा आंदोलनाची ज्यावेळेस जारंगे पाटलांची सभा झाली त्या राजगुरुनगरच्या सभेपर्यंत उभ्या महाराष्ट्रात कुठल्याच जारंगे पाटलांच्या स्टेजवरती कुठलाच पुढारी जात नव्हता. अगदी राजेश टोपेंसारखं नेतृत्व देखील त्यांच्या मराठवाडा विदर्भामध्ये जमिनीवर बसायचं. स्टेजवर कोणीच नेता येत नव्हता. पाटील एकटे स्टेजवर असायचे. खेड तालुका एकमेव होता तोपर्यंत की त्या स्टेजवरती त्यांनी माहिती घेतली नाही. ते म्हटले की आमदारांना स्टेजवर येऊन दिलं नाही. पण सन्माननीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील हे स्टेजवर आले. त्यांनी आणि मी जारंगे पाटलांचा एकत्र सत्कार केला. फक्त एक प्रोटोकॉलचा भाग होता म्हणून व्यासपीठावरून खाली जे छोटं स्टेज केलं होतं त्या स्टेजवरती ते गेले. परंतु आदल्या दिवशी आमदार साहेबांचं माझं जे रात्री फोनवर बोलणं झालं त्यांनी मला जी विचारपूस केलेली, सुरेखाताईंनी विचारपूस केलेली की सभेची सगळी तयारी झाली का, काय मदत लागते का, काय कमी आहे का, त्यावेळेस मी म्हटलेलं सगळं व्यवस्थित आहे. त्यावेळेस मला त्यांनी एक गोष्ट सांगितली की आम्ही येणार आहे पण आम्ही काय वरती येणार नाही कारण आंदोलन वेगळं दिशा आहे. आम्ही फक्त तालुक्याच्या वतीने स्टेजच्या पाठीमागच्या बाजूने पाटलांचा सत्कार करून निघून जाऊ. आमदारांचं मला हेच वाक्य होतं की आम्ही स्टेजच्या पाठीमागे सत्कार करून निघून जाऊ. वर मला त्यांनी एक डायलॉग मारला की तुम्ही म्हणजे आमच्यावर बोलायला मोकळे, कारण आंदोलन त्यावेळेस सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं. आमची भाषणं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होती. त्यांनी स्टेज तालुक्याच्या वतीने सन्मान केला. खाली सन्मान त्यांना करायचा होता पण खाली जी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे ते आतल्या डीमध्ये आले आणि नंतर व्यासपीठावर येऊन तालुक्याच्या वतीने आमदार साहेबांनी आणि आम्ही आंदोलकांनी पाटलांचा सन्मान केला. हे म्हटले की मराठा आंदोलनातली आज त्यांच्यावर कोण कार्यकर्ते आहेत बघा. अहो मराठा आंदोलनामध्ये माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून काम करणारे सर्वपक्षीय कार्यकर्ते होते. निवडणुका आल्या की जो तो त्याच्या राजकीय पक्षांमध्ये जातो. मी माझ्या एकट्याच्या पक्षातले कार्यकर्ते घेतले नाही. सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते घेऊन आंदोलन केलं कारण आंदोलन हा भाग वेगळा आहे. आणि ज्यावेळेस आंदोलनाचा आता मागच्या वेळेस मी विधानसभेला दिलीपांनांचं काम केलं तरी त्या व्यासपीठावर माझं भाष्य नाही की हा पाठिंबा आंदोलनाचा नाही, हा फक्त अंकुश राक्षचे एकट्याचे पाठिंबा आहे, याचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. आम्हाला आंदोलन कुठल्या तळाला ठेवायचं आणि राजकारण कसं ठेवायचं हे नक्कीच कळतं. तुम्ही असे आरोप करताय, फक्त तुम्ही त्याच्यावरती पुरावे आणा आणि पुरावे दाखवल्यानंतर तुमचा जर पुरावा एखादा खरा झाला तर आम्ही राजकारण सोडून देऊ. पण तुमच्यावर आबरू नुकसानीचा जो दावा होतोय त्याला आता उत्तर द्यायला तयार राहा. त्यांनी मासेमारीचा जो मुद्दा आहे त्याची ती धरणावरती जाऊन मुलाखत घेतली आणि तिथं लोकांना सांगितलं की तुम्ही मला सांगा, तुम्ही जर एवढे गडजंगे आहेत, तुम्हाला त्यांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की आदिवासी लोकांची भांडणं होत होती म्हणून मी तो लिलाव घेतला लोकांची भांडणं मिटवायला. लोकांची भांडणं मिटवायची तर तुम्ही सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या ज्या संस्था आहेत, ज्या सहकारी संस्था, मजूर संस्था तिथं काम करतात, त्यांना ते मासेमारीचे लिलाव घेऊन द्यायचे होते. ते सर्वसामान्य कातकरी आदिवासी परिवारातली लोक मोठी झाली असती तर म्हटले मी पैसे लावले आणि कार्यकर्ते सांभाळतात, मला त्यातलं माहीत नाही. पण तुम्ही तिथं लोकांना मारलं, हे कबूल केलं आणि त्याच्यातनं उत्तर काय दिलं आम्ही का मारलं म्हणून. त्यांनी सांगितलं की मासेमारी करणारी लोक काहीतरी रोगर सारखं औषध पाण्यात टाकायचे आणि मग ते मासे एकदम गोळा व्हायचे आणि मग ते मासे पकडायचे आणि त्या माशामुळे कोणाला हानी होऊ नये म्हणून आम्ही मारत होतो. अशी जर गोष्ट आहे तर कातकरी समाज किंवा आदिवासी समाज एवढा वेडा आहे का की पाण्यामध्ये काय असं औषध टाकायला? ते स्वतःच्या पोटापुरते मासे पकडत होते. तुम्हाला त्या माशांवरून तुमच्या धंद्यावर परिणाम होईल म्हणून तुम्ही अडवलं. पण आमचं म्हणणं आहे तुम्ही लिलाव घेतलाय ना, तुम्ही चासकामान धरणात त्यांना अडवलं थोडंसं तर ठीक आहे, ते पण आम्ही मान्य करू. पण नदीमध्ये तुमचा काय संबंध आहे? चासकामान धरणाच्या खालच्या नदी पात्रामध्ये तुम्ही का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मारलं? अनेक कार्यकर्त्यांचे व्हिडिओ आहेत, यांनी 400-500 रुपये देऊन किंवा यांच्या वेळीभट्टीवर कामाला असलेले कामगार त्या ठिकाणी धरणाच्या कडेला नेले आणि त्यांची एक व्हिडिओ बनवली की आम्हाला कोणी मारलं नाही. पण आमच्याकडे कितीतरी व्हिडिओ आहेत, आम्ही तुम्हाला काउंटर व्हिडिओ टाकल्या की तुम्ही कोणाकोणाला मारलं. लोक आज सर्वसामान्य समाज तुमच्यावरती आदिवासी समाज नाराज आहे. या मतदारसंघात नाही, तुम्ही जर बोरगिरी पट्ट्यात लढले असते ना तर तुम्हाला तर त्यांनी घरी येऊन पण नसते दिलं. त्या पट्ट्यातल्या इतक्या कातकरी समाजाला त्यांनी त्रास दिलाय. आमच्या चासकमान पट्ट्यातला आणि वरचा वाड्याच्या वरचा परिसर देखील. अजून एक गोष्ट त्या ठिकाणी ते म्हटले की वाडागाव मला 90% होतं.
आणि म्हणून यांनी गाव कमी केलं. अहो त्यावेळेस सन्मान्य आमदार हे परदेशात होते आणि वाडा गाव किंवा चांडोली गाव, चांडोलीची ग्रामपंचायत अंकुश राक्षेच्या माहितीतली आहे. जवळपास 90% बॉडी माझ्या विचारधारेची त्या ठिकाणी आहे हे त्यांना माहिती आहे. वडगाव ग्रामपंचायतला दिलीप अण्णांचं नातूर भाऊंची लोक एकत्र आली तर यांना अडचण होईल. वाडा गावामध्ये मागच्या वेळेसही मला मताधिक्य होतं. यावेळेसही विधानसभेला आपण पाहिलं की चांगलं वातावरण वाडा गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राहिलं. माझे स्वतःचे तिथं सर्वपक्षीय लोकांशी चांगले संबंध आहेत. वाडा गाव, चांडोली आणि वडगाव गाव यांनी स्वतः काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून, मला आता त्यात जायचं नाही, कसं तुम्ही हाताशी धरून कुठं मिटिंगा केल्या, काय केलं, कोणाला किती रुपये दिले आम्हाला सगळं माहिती आहे. आणि तुम्ही ते गाव काढलं. तुमच्या नाकारतेपणाला तुम्हाला वाटलं की वाडा गाव आलं तर याला फार पॉझिटिव्ह होईल म्हणून तुम्ही ते काढलं. आज वाड्यावाले पण माहिती आहे की त्यांना काय परिस्थिती आहे. तर वाट बघत होते तुम्ही कधी त्यांच्याकडे उभे राहतात. आता आम्ही भेटल्यावर अनेक लोक सांगतात. दुसरी गोष्ट, अजून एक फार निंदनीय प्रकार काल पासून खडूसचा जिल्हा परिषद गटामध्ये सुरू आहे. काल आम्ही त्याच्या बऱ्याचशा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी बघितल्या की तुम्हाला लाज वाटत नाही. तुम्ही महिला उमेदवार आहेत, महिला उमेदवारांचे फोटो आणि आमच्या दोन्ही पंचायत समिती गणातल्या ते उमेदवारांचे पॉम्पलेट, फोटो, त्याच्यावरती हळदी कुंकू, लिंबू, कुठेतरी नारळ, त्याला काहीतरी पूजा किंवा आघोरी विद्या काहीतरी केलेले प्रत्येक गावाच्या वेशीवरती ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी वेगळं त्या ठिकाणी नाट्य मांडून आम्हाला कसं काहीतरी षडयंत्र रचता येईल हे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमची एवढी तुम्हाला आज टेन्शन आले की तुम्हाला मतं मागू का पैसे वाटू का आघोरी विद्या करू, काय काय करून काय काय नको करू. मला तर माहिती मिळाली एक महाराज त्यांनी काहीतरी मुशीला आणून ठेवले, गेले 2 महिने झाले आणि त्यांची काहीतरी तिथं अशी आघोरी विद्या चालू आहे. मध्ये हे कुठं आसामला जातात, मध्ये मध्य प्रदेशच्या काही देवांना जातात, त्या ठिकाणी बसून असे काहीतरी आघोरी प्रकार करतात. अनेक त्याचे पुरावे लोकांपुढे आहेत किंवा अनेक लोकांना माहिती आहे हे कुठं कुठं जातात. देवाला जाणं श्रद्धा असावी ह्या मताचा आम्ही पण आहे, पण श्रद्धेबरोबर अंधश्रद्धा नसावी. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की अंधश्रद्धेने जनता तुम्हाला अजिबात थारा देणार नाही. लोकांना कळतंय तुम्ही हे काही जरी केलं तरी यातनं तुम्ही ठराविक ग्रामीण भागातल्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करसाल की बाबा असं इथे काहीतरी जादूटोणा होतोय, नको याच्या विरोधात जायला, वेशीवरती असं टाकले. पण जनतेने आता ठरवले या मतदारसंघात जागा दाखवायची. तुम्ही किती प्रयत्न करा, तुमचा पराभव हा निश्चित आहे. खरं तर ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून येतो, माझ्यासारखा कार्यकर्ता किंवा त्यांच्यासारखा कार्यकर्ता देखील जेव्हा निवडून आला तेव्हा प्रत्येक गावाने पाठिंबा दिला. आणि ह्या कार्यकर्त्यांची एक जबाबदारी असते की आपण स्थानिक निवडणुकांमध्ये लक्ष घालू नये. पण यांनी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतमध्ये, आज माझ्यासारखी बैरवाडी गावची ग्रामपंचायत कायम बिनविरोध होती. आमच्या गावागावात भांडणं लावली, गाव बिनविरोध होण्यापासून रोखलं. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतला पॅनल कसं होईल, 2 गट कसे होतील, सोसायटीला 2 गट कसे होतील, याचा पुरेपूर प्रयत्न केला. वरच्या नेत्यांनी खाली एवढं लक्ष घालणं अयोग्य आहे. अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्याच्या विरोधात तुम्ही जर घरोघरी हिंडून पैसे वाटता आणि तुम्हाला जिल्हा परिषदात त्याच लोकांनी मतदान केले. आता त्या प्रत्येक पराभूत झालेल्या किंवा निवडून आलेल्या पण प्रत्येकाच्या ते डोक्यात आहे की हा माणूस उद्या जर परत आला तर आपल्याला किती डोईजड होईल. त्यामुळे तुम्हाला थांबवण्यासाठी सगळे एकत्र झालेत. एक व्हिडिओ त्यांनी टाकले की सगळी लोक एकत्र झाली तालुक्यातली. अहो एकत्र का झाली? तुम्ही जे तालुक्यामध्ये दडपशाही किंवा प्रत्येक संस्थेमध्ये हस्तक्षेप, खरेदी विक्री संघात वेगळा हस्तक्षेप, बाजार समितीला काहीतरी डोकं लावायचं, प्रत्येक ठिकाणी काहीतरी करायचं. आता अजून एक गोष्ट ते कोटीनाटी त्या ठिकाणी त्यांनी मांडली की पंचायत समितीच्या जे काही प्रकार झाला त्यावेळेस सन्मान्य सभापती भगवान शेटला अंकुश राक्षेमुळे जेलला जावं लागलं. अहो त्या प्रकारामध्ये काय काय घडलं हे आमच्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांना माहिती. मी सभापती होताना म्हटले याला सभापती अमुक माणसाने केलं, तमुक केलं. आमचे जे काही कालखंड प्रत्येकाचा आम्ही ठरवून घेतलेला, त्या कालखंडातले ज्यावेळेस भगवान शेटला करायचं होतं त्या भगवान शेटच्या विरोधात डाक बंगल्याच्या बाहेर ह्या माणसाने त्या व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध काय काय शब्द वापरले. अक्षरशः त्यांना काळ्या मुंगळ्या, तुझा धंदाच बंद करतो, तुझं चाकांची बिल्डिंगच पाडतो, अमुक करतो. त्यांची हाणामारीवर आली परिस्थिती. तिथं मध्यस्थी करून, सुरेश भाऊंनी मध्यस्थी करून त्यांचा वाद थांबवला. पण तू जिल्हा परिषद सदस्य, तुला पंचायत समितीचा कोण सभापती होईल, काय होईल याच्यात लक्ष द्यायची गरज काय? आम्ही आमचे सदस्य आणि पक्षश्रेष्ठी ठरवू ना. त्यावेळेस भगवान शेटले यांनी विरोध केला आणि म्हणून त्यावेळेस पक्षश्रेष्ठींमध्ये 2 गट झाले. त्यावेळेस पक्षश्रेष्ठींकडून समजा पक्षाकडनं दुसरं नाव त्या ठिकाणी सभापती पदासाठी पुढे आलं सुनीताताई साडबरांचं. भगवान शेटला पक्षाच्या किंवा अंतर्गत गडबाजी झाली. म्हणजे आमच्यामध्ये गट करायचं काम त्यांनी केलं. मग त्यांचे 4 सदस्य, इतर पक्षांचे, राष्ट्रवादीचे 4 सदस्य, काँग्रेसचे 1 आणि भाजपचे 1, असे आम्ही 10 सदस्यांकडून पोकर करायला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी सभापती केलं. आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेची 4 लोक राहिली. त्यांची त्या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात शिवसेनेविरुद्ध शिवसेना निवडणूक झाली. त्यावेळेसच्या ज्या काही कमिटमेंट होत्या त्या कमिटमेंट पूर्ण करण्यासंदर्भात किंवा शिवसेनेतल्याही लोकांना पूर्ण करण्यासंदर्भात आम्ही काही आखणी केली होती. राजीनामे वेळेवर न झाल्यामुळे नंतरचं जे काही प्रकरण घडलं त्या प्रकरणावरून जो काही वाद झाला किंवा डोंद्याच्या हॉटेलवरती जो काही प्रकार झाला, तिथं जे काही हल्ला झाला,
त्याची पोलीस FIR ज्याला लागलं त्यांनी दिली, त्याचा काही तक्रारदार मी नव्हतो. ज्याला लागलं त्याने तक्रार दिली, त्याचे CCTV फुटेज होते, गुन्हा दाखल झाला. यांनी म्हटले की सत्तेचा वापर करून जेलला घालवलं. अहो, सत्तेचा वापर करायला तुमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते, उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. मग सत्ता कोणाची होती? स्वतः त्या प्रकरणामध्ये उद्धवसाहेब पण अनिल देसाई साहेब लक्ष घालत होते. जे काही झालं ते कायद्याने झालं. त्याच्यामध्ये कुणी काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. सदस्यांमधले मतभेद किंवा ते वाद एवढे टोकाला गेले की त्यातनं ती प्रक्रिया घडली. परंतु तिथून पुढच्या प्रत्येक निवडणुका आम्ही योग्यरित्याने पार पाडल्या. त्या कालखंडामध्ये जरी भगवान शेट्टी त्यावेळेस वेगळे जरी असतो तरी त्यांनाही माहिती आहे जे घडलं त्याचा पूर्व इतिहास काय होता आणि संजीव घनवट नावाची व्यक्ती त्यांच्याविषयी किती वाईट होती आणि काय काय करत होती हे त्यांनाही स्वतःला माहिती आहे. आज आमच्या दोघातल्या वादाचा फायदा त्यांनी घ्यायचा प्रयत्न करू नये. आम्हाला आमचं विचारधारा कळती, आमच्यातला वाद कळतो. तुम्ही त्याच्यात मीठ घालू नका. पंचायत समितीचं वाटुळं तालुक्यामध्ये सुरेश गोरे आणि अतुल देशमुखांमध्ये मतभेद निर्माण करणं किंबहुना राष्ट्रवादीतले कार्यकर्ते कसे इकडे तिकडे फोडायची सगळी फोडाफोडी करायचं राजकारण तुमचे ते बंद करा. निवडणूक आली, 9 वर्षात काय केलं याचं उत्तर द्या आणि विकासावर बोला. एवढंच माझं त्यांना आव्हान आहे. प्रत्येक वेळेस तालुक्यामध्ये किंबहुना मतदारसंघात लोकांना एक गोष्ट ते सांगण्याचा प्रयत्न करतात. सकाळच्याही मुलाखतीमध्ये ते म्हटले की सोमेश्वर मंदिराचं मी असं केलं, मी तसं केलं. सोमेश्वर मंदिरचं आज पंचकृषीतल्या सगळ्यांचं किंवा तालुक्यातल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. पण स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरेंनी त्यावेळेस राज्य पर्यटन विकास आराखड्यामध्ये त्याचा समावेश केला आणि पर्यटन विकास आराखड्यात तीर्थक्षेत्राच्या याच्यामधून त्याला दर्जा मिळाला. त्यातनं जो निधी होता, मला वाटतं 1 कोटीपेक्षा अधिक काहीतरी तो निधी होता, त्याचं टेंडर झालं. टेंडर ज्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं त्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी काय त्यांची वैयक्तिक ताकद वापरली, धमकवलं, त्यांचं त्यांना माहिती. त्या कॉन्ट्रॅक्टरकडून यांनी टेंडर काढून घेतलं. स्वर्गीय सुरेश गोरेंच्या माध्यमातून ते काम आलं. लोकांना ते दाखवतात की मी ते काम केलं. पण तुम्ही त्या कामाची ठेकेदारी केली. ठेकेदारीसाठी कुठलंही टेंडर असलं तर त्या टेंडरमध्ये जी लागणारी वाळू असते ती वाळू इस्टिमेटमध्ये इन्क्लूड केलेली असते. वाळू असो किंवा क्रश सँड असो. गावकऱ्यांना सांगितलं की मंदिराचं काम करायचंय, त्याच्याकरता नदीतनं यांनी वाळू काढली. त्या वाळूतनं यांनी स्वतःचा बंगला बांधला. स्वतःचं म्हणजे विद्यमान त्यांच्या ज्या भाऊजी जिल्हा परिषद असते त्यांचा असं यांच्या चाकणच्या स्कीमला तिथनं वाळूच्या गाड्या नेल्या. उभ्या चासच्या गावांनी पाहिले की किती गाड्या त्यांनी तिथून भरून बाहेर नेल्या आणि किती गाड्या मंदिराला वापरल्या. परंतु तुम्ही मंदिराची ठेकेदारी केली आणि कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे होतं. त्याचा निधी पण स्वर्गीय सुरेश गोरेंच्या माध्यमातून आला होता. त्याचं तुम्ही खोटं श्रेय घेतलं. काम कमवून तुम्ही त्यातनं पैसे कमवले. सगळ्या पंचकृषीतल्या लोकांनी, आजूबाजूच्या गावांनी, माहेरवासण्यांनी जी वर्गणी दिली त्याच्यातनं मंदिराला काय वापरलं याचा काही हिशोबाचा कधी ताळमेळ नाही. प्रत्येक वेळेस यांनी सांगायचं तोच हिशोब. याच्यामध्ये फार मोठा देवाच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार त्यांनी केलाय. देव काही त्यांना माफ करणार नाही. दुसरी गोष्ट ते सांगतात त्यांच्या मुलाखतीत की मला माझ्या गावाचा अभिमान आहे. तुम्हाला गावाचा अभिमान पाहिजे होता नक्कीच, पण तुम्हाला तो नाहीये. मागच्या वेळेस माझंही गाव आणि त्यांचंही गाव 100% मोडा पाडून घरातनं बाहेर पडलं. पण त्याच गावातल्या जर तुम्ही 50हून अधिक लोकांना जर अक्षरशः कमरेवरती, अंगावरती वळवटेपर्यंत जर तुम्ही मारत असाल, त्याच गावातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना जर तुम्ही दांडक्यांनी फटकवले, घालून पाडून शिव्या दिल्यात, कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या अक्षरशः ग्रामपंचायत बॉडीतल्याही कार्यकर्त्यांना, आया बहिणींवरून तुम्ही जर घाणघाण शिव्या दिल्यात, तर तुमच्याविषयी आज कार्यकर्ते कसे असतील? आज तुमचंच गाव तुमच्याबरोबर नाही. आता तुम्ही गावात एवढी दादागिरी करता की सांगता की बघा मला मतदान नाही दिलं तर मला कळणार आहे कोण नाही, मग तुमच्याकडे बघतो. तुम्हाला गावात येऊन विद्यमान सदस्यांना मिटिंग घ्यावी लागते. मी जर पडले तर मी परत गावात येणार नाही. तुम्हाला गावापुढे येऊन जेव्हा तुमचा सर्व्हे रिपोर्टवाला सांगतो की तुमचं गाव तुम्हाला 78% निगेटिव्ह आहे, मग तुम्हाला त्या ठिकाणी भावनिक साथ म्हणून रडून भाषणाची व्हिडिओ गावापुढे बनवायची वेळ येते. ही परिस्थिती का निर्माण झाली? जरा एकदा मागे वळून बघा. तुम्ही गावकऱ्यांना किती त्रास दिला. आज तुमचे गाव माझं नातं होतंय. माझी मावशी, माझे मामा त्या गावातले. तुम्ही त्या गावात किती खालच्या पातळीचं राजकारण केलं हे आम्ही बघितलंय. तुम्ही विकास कामांच्या बाबतीत बोलायला पाहिजे, पण तुझी खोटी माझ्या पंचायत समितीच्या निधीतली विकास कामांचे फोटो यांनी यांच्या पुस्तकात टाकायचा प्रयत्न केलाय. यांची कामं आहे म्हणून. जी या गावात यांची कामं नाही, आमदाराचं खासदाराचं काम, माजी आमदार, माजी खासदार किंबहुना नवीन खासदार सगळ्यांच्या कामांची यादी यांनी एकट्या त्याच्यात घेतली. मी नुसतं एका आखरवाडी गावाचं पाहिलं तर यांनी सांगितले काहीतरी त्याच्यात 3,70,00,000 विकास काम. अहो तुमची कामं त्याच्यात किती आहेत बघा. तुमच्यापेक्षा पंचायत समिती सदस्याची कामं जास्त आहेत. बाकीची कामं सन्मान्य खासदारांची, सन्मान्य आमदारांची कामं आहेत, अध्यक्षताई पानसरे यांची कामं आहेत. आणि जे काही कामं आलं तुम्ही फक्त टेंडरिंग विभाग जिल्हा परिषदे म्हणजे सगळी तुमचीच. असं नाही. खोटे नाटे उगीच कामं दाखवता. माझ्या गावातली खडक टाकी आहे, यांनी आगरमात्याच्या टाकीला दाखवली. म्हणजे काय काय अशा अनेक खोट्या नाट्या गोष्टी त्यांनी बनाव करण्याचा प्रयत्न केला. खरं तर ह्या गोष्टीला लोक अजिबात थारा देणार नाही. माझी त्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही हे गोष्टी थांबवा. आता कोविडमध्ये म्हटले की मी आजारी होतो आणि मला कोरोना झाला आणि मी कोविड टेस्ट केली नाही. मी फक्त HRCT टेस्ट केली आणि मी मरणाच्या दारातून मागे आलो की हा आणि याचा भाऊ मला शोधत होते की मी कुठे ऍडमिट आहे.
आम्हाला काय पडले, तुम्ही कुठे, आम्ही तुमच्याकडे बघायला आम्हाला वेळ नाही. काहीतरी उगीच तर्क लावायचे आणि स्वतः मनाशी गाठ बांधायची आणि तेच पेरायचं. सध्याच्या विद्यमान आमदारांचा आणि आमचा ज्यावेळेस 2017ला जिल्हा परिषदचा गट एक येत होता, ज्यावेळेस वाडाकडूस गट रचना होण्याच्या अगोदर सातकरसळची ही काळ्याचीवाडी बुट्टेवाडीची गावं किंवा सांडोरवाडी गावं आमच्याकडे येतील अशी परिस्थिती होती. त्यावेळेस दोन्ही गटांमध्ये आम्ही काम करत होतो. त्यावेळेस आम्हाला प्रतिस्पर्धी, त्यांना प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार होते. त्यांच्या विरोधात यांनी अक्षरशः खालच्या पातळीवरची त्यांना कसं कुठल्या प्रकरणात अडकवता येईल, काय षडयंत्र करता येईल, त्यांची बदनामी कशी करता येईल अशी पैसे देऊन षडयंत्र रचण्याचे प्रयत्न केले. हे विद्यमान आमदारांनाही माहिती. त्यांची माझी त्यावेळेस याच्यात खाजगीत बोलणंही झालं. त्यात ते सुदैवाने वाचले. तुम्ही तुमचे प्रत्येक सहकारी कसं नीचकुटीचं राजकारण करून संपवण्याचा प्रयत्न केला हे तालुक्याने बघितले. तुम्ही ते कृपया थांबवा. ज्यावेळेस तुम्ही काम करता, सगळ्या तालुक्यातल्या अनेक ठेकेदारांना माहिती की तुम्ही प्रत्येक कामामध्ये तुमच्या मतदारसंघात काम आमदारांच्या निधीतून येऊ, खासदारांच्या येऊ, नाहीतर प्रशासकीय यंत्रणेतनं काम येऊ, प्रत्येक काम तुमचंच आणि ते काम तुमच्याच कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे किंवा काम कोणाला दुसऱ्याला मिळेल त्याने तुम्हाला टक्केवारी कशी आणून दिली पाहिजे आणि उद्घाटनाच्या नावाखाली तुम्ही किती टक्के त्या ठिकाणी घेऊन प्रयत्न केले, त्यातनं तुम्ही उद्घाटनं काही वाजवली, काही पैसे स्वतः कसे ठेवले, सगळ्या ठेकेदारांना माहिती आहे. आणि ह्याच गोष्टीवरून तुमचे विद्यमान आमदारांच्या परिवाराबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत काय वाद झाले, त्यावरची भांडणं ही लोकांपुढे आहेत. तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही पडद्यामागं काय करता हे जनतेला आज माहिती आहे. दुसरी गोष्ट, जर जुन्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या झाल्या तर हे म्हणतात की यांनी गद्दारी केली, हे पक्षातनं बाजूला गेले. अहो, आजही तुम्ही जी हुकुमशाही तुमच्या शिवसेना पक्षामध्ये जरी करता की माझ्या गटात कुणीच लक्ष द्यायचं नाही, आमदारांना पण तुम्ही तुमच्या गटात लक्ष देऊन देत नाही, हीच परिस्थिती त्याही वेळेस केली. स्वर्गीय सुरेश भाऊंजी गोरेंचा मी 2006-07 पासून त्या परिवाराचा एकदम जवळचा कार्यकर्ता होतो. त्या संपूर्ण परिवाराला माहिती आहे. परंतु 2017 नंतर जेव्हा ही व्यक्ती आमच्यामध्ये आली, ह्यांनी इतकं राजकारण केलं की मी विद्यमान पंचायत समिती सदस्य आहे, पण आमदाराच्या माध्यमातून किंवा खासदाराच्या माध्यमातून मी एखादं काम आणलं किंवा एखाद्या गावच्या सरपंचांनी काम आणलं तर अजिबात त्याला त्याचं श्रेय द्यायचं नाही. यांचीच टुमकी वाजली पाहिजे. जरी लोकप्रतिनिधींच्या मदतीने आम्ही मंडळींनी पंचायत समिती सदस्य किंवा एखाद्या सरपंचांनी काही कामं आणली तर यांनीच त्या ठिकाणी स्वतःचं श्रेय घ्यायचं, यांनीच फ्लेक्स लावायचे, स्वतःचं नाव, आमची नावं त्या ठिकाणी टाकून द्यायचे नाही. गावच्या सरपंचाला सांगायचं त्याचं नाव टाकलं तर बघ, फोटो टाकून द्यायचा नाही, उद्घाटनाला यायचं नाही, उद्घाटनाला आले तर आम्हाला बसायला खुर्ची द्यायची नाही. त्यावेळेसच्या विधानसभेच्या प्रचारामध्ये सुरेश भाऊ गोरेंना यांनी सांगितलं की अंकुशने वाडाकडूस गटात जर प्रचार केला तर मी तुमचा प्रचार करणार नाही. भाऊ मला म्हटले की जाऊ दे, तू घरचा आहे, तू समजून घेशील. मला जवळकरांच्या गटात प्रचाराला लावलं, म्हटले तू फक्त बहिरवाडी गाव बघ. त्यावेळेस मला गटातली लोक विचारायची की 2008-09 पासून तुम्ही भाऊंसाठी आमच्याकडे यायचे आणि आता तुम्ही दिसत नाही. वाडामध्ये जेव्हा धैर्यशील मानेंची प्रचाराची सभा होती, मी युवा सेनेचा तालुक्याचा अध्यक्ष आहे, मला त्या ठिकाणी सभेला भाषणाची संधी कशी नाही मिळणार, मला बसायला खुर्ची कशी नाही मिळणार. आदित्य साहेबांची चाकणला सभा होती, मी तालुक्याचा युवा सेनेचा अध्यक्ष आहे, तरी मला बोलायला संधी तिथं देऊन द्यायची नाही. याच्यावरती कुरघोडीचं राजकारण तुम्ही तालुक्यात केलं. मला 1 रुपयाचा निधी त्या ठिकाणी शासकीय कसा मिळणार नाही किंवा आलेल्या कामांचं श्रेय कसं मला घेता येणार नाही. मतदारसंघामध्ये जर मी विकास कामांना मी त्याच पक्षात राहून जर कामं करू शकत नसेल किंवा केलेल्या कामांना तुम्ही जर त्या ठिकाणी सहकाऱ्यांवरती, गावकऱ्यांवरती दबाव आणत असाल तर पक्षात जो माझ्यावर अन्याय होतोय त्या अन्यायाला मला न्याय नाही मिळाला. आणि न्याय नाही मिळाला, पंचायत समिती फोडायचं काम तुम्ही केलं आणि केवळ तुम्हाला विरोध किंवा तुम्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याला कुठंतरी योग्य याच्यावरती जायचं. म्हणून मी माझा जो मूळ पक्ष होता, माझी राजकीय जीवनाची सुरुवात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधूनच झाली. मी माझ्या मूळ पक्षात स्वर्गीय सुरेश गोरेंबरोबर मी ह्या पक्षात आलो, शिवसेना पक्षात त्यातनं सदस्य झालो. स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे गेल्यानंतरनं मी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये त्या ठिकाणी अधिकृतपणाने काम करायला लागलो. आणि गद्दारीन पक्षाची जर उत्तरं मला तुम्हाला सांगायची आहे तर सध्या मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही सुरुवातीला दिलीप मोहिते आमदार साहेबांबरोबर काम केलं, नंतर अतुल देशमुखांबरोबर केलं, मग आता गोरेंबरोबर आले आणि ज्यावेळेस पंचायत विधानसभेची निवडणुका चालल्या होत्या त्यावेळेस मग तुतारी गटाच्या सन्माननीय सुधीर मुंगसेंच्या ट्रिपांच्या गाड्यांचं नियोजन तुम्ही का करत होते? सुधीर मुंगसेंच्या दहीहंडीचं नियोजन तुम्ही का करत होते? तेव्हा कुठे गेली होती निष्ठा? आमच्या अनेक गावचे सरपंच जेव्हा विद्यमान आमदार बाबाजी काळेंच्या त्या ठिकाणी विधानसभेच्या तयारीचं नियोजन त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते करत होते, तेव्हा यांनी वाडाकडूस गटातल्या अक्षरशः सरपंचांना, कार्यकर्त्यांना दम दिले की तुम्ही सुधीर भाऊचं काम करा, बाबाजी काळेंचं काम करायचं नाही. तेव्हा कुठे गेले होते? काळे साहेबांना उमेदवारी मिळू नये म्हणून तुम्ही मातोश्रीवर काय काय प्रयत्न केले हे काय त्यांच्या परिवाराला माहित नाही का? तुम्ही लोकांपुढे आता किती खोटं बोललो, तुमच्याकडे निष्ठा किती आहे हे तालुक्याने पाहिले. आणि अनेक व्यक्तिमत्व, समजा विद्यमान आमदार देखील
स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे ज्यावेळेस 2014ला आमदार झाले त्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेसमधनं त्यांना शिवसेनेत आणण्यामध्ये ज्या काही लोकांनी भाऊंशी त्या ठिकाणी चर्चा केली असेल, त्यामध्ये शंकर राक्षे असतील, मारुतीचे मजी सातकर असतील, मीही त्यातला एक कार्यकर्ता होतो. ते ज्यावेळेस शिवसेनेत आले, तेही राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आले. सुरेश भाऊ गोरेही राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आले. प्रत्येकाला कालांतरानंतरनं स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायला लागतात, म्हणून काय तो व्यक्तिमत्व गद्दार होतो असं नाहीये. तुम्हाला कंटाळून या तालुक्यातली शिवसेना संपली, तुम्हाला कंटाळून वाडा कडूसमधली शिवसेना संपली, नाही तर कायम तो शिवसेनेचा त्या ठिकाणी बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्याचा फायदा तुम्हाला झाला. आणि मग त्यांनी सांगितलं की उमेदवारी मिळताना की माझ्यामुळे याला उमेदवारी मिळाली ना, अमुक तमुक गोष्टी, किंवा मला उभं राहायचं नव्हतं, नंतर मी उभं राहायला आलो. ह्या काही गोष्टी तुम्ही लोकांना सांगू नका. तुमच्या मनात काय स्वार्थ होता तो तुमचं तुम्हाला माहिती. मला एकच कळते की त्यावेळेस मी फक्त आमदारांना एकच सांगितलं होतं, तत्कालीन आमदारांना, की दिल्या तर दोघांना उमेदवारी द्या, कारण आम्ही दोघांनी एकत्र तयारी केली होती आणि ती प्रामाणिकपणाने केली होती. त्यावेळेस माझ्याही मनात प्रामाणिकपणा होता. तुमच्या मनात जे कपट होतं की याला उमेदवारी मिळणार नाही, कारण जर कडूस गाव मोठं आहे आणि जर मिरजेवाडीला उमेदवारी दिली तर दुसरी उमेदवारी शेजारच्या गावाला देणार नाही, पंचायत समितीची उमेदवारी वाडा गाव मोठे वाड्याला जाईल, हे यांना माहिती होतं. पण मला भाऊंवरती विश्वास होता की भाऊंचा मी एवढा जुना कार्यकर्ता होतो की ते माझी उमेदवारी डावलणार नाही. पण मी भाऊंना एकच सांगितलं होतं की भाऊ, वाड्यापासून बहिरवाडीपर्यंत एवढे एवढे प्रमुख जुने कार्यकर्ते आहेत, तुम्ही त्यांना फोन करून विचारा, ते जर मला मदत करणार असतील तर मी निवडून येईल, ते जर म्हटले तरच मला उमेदवारी द्या, आणि दिली तर दोघांनाही द्या, नाही तर आम्ही दोघं अपक्ष लढू, हे माझं स्पष्ट म्हणणं होतं. पण काही कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांना प्रेशर करण्याकरता हे केलं, वाड्यातलं मला आठवतंय स्वर्गीय बाळासाहेब शेट्टींचे बंधू रोहिदास नाना शेट्टींनी त्यांना फोन केला की बाबा, तुमच्याबरोबर जर अंकुश राक्षे खाली नसेल तर आम्ही तुमचं काम करणार नाही, कारण त्यांचे पूर्वीचे काही वाद असतील. मी त्यावेळेस मला यातली काही प्रक्रिया माहिती नव्हती. माझ्या परस्पर ज्यांचं माझ्यावर प्रेम होतं त्यांनी यांना काहीतरी प्रेशर केलं असेल, तर या गोष्टीतनं गैरसमज करून यांना वाटलं की हा याची वेगळी मूड बांधतोय, हा वेगळं करतोय. पण तालुक्यातला आवाज होता, मतदारसंघातला आवाज होता, म्हणून आम्हाला दोघांना उमेदवारी मिळाल्या. जशी उमेदवारी मिळाली तसा गडी दुसऱ्या दिवशीपासून बोलायचा बंद झाला. प्रचार यंत्रणेत वेगळ्या कुरघोड्या केल्या. पण आम्ही म्हटलं, झाकली मूठ सव्वा लाखाची, आपणच लोकांपुढे भाषण करतोय, आपण पुढे ऐन टप्प्यात सांगायचं काय वाजले, आज सुधरण उद्या सुधरण, काय नाराजी आहे समजेल. वास्तविक समोरासमोर आमची काहीच भांडण नाही. यांनी फक्त आबोला धरला आणि नंतरनं काहीतरी कुरघोड्या केल्या. जेव्हा टोकाच्या कुरघोड्या केल्या, जेव्हा माझ्या सुपाऱ्या देण्याचा प्रयत्न केला, माझ्या परिवारातली माझं स्वतःचा विवाह असेल, माझ्या भावाचा विवाह असेल, हा मोडण्याकरता काय काय प्रयत्न करता येतील, माझी पडद्यामागं काही घालून पाडून त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, मला व्यवसायात कसं माग आणता येईल त्याच्यामध्ये काही षडयंत्र जेव्हा रचली, माझ्या गावची ग्रामपंचायतल्या निवडणुकीला 2-2 निवडणुकीला समोरच्या पॅनलला पैसे देऊन किंवा मदत करून निवडणुका कशा लावता येईल, हे ज्यावेळेस राजकारण केलं. मी सभापती होताना मी सभापती होऊ नये म्हणून 20-20 लाखाचे चेक घेऊन आमच्या सदस्य असलेल्या हॉटेलच्या बाहेर बसायचे की बाहेर ये, त्याला मदत नको करू, मी तुला 20 लाख देतो, 10 लाख देतो. जे राजकारण मला माझे पायवाड्याला केले ना, त्या राजकारणामुळे आमच्यातला संघर्ष सुरू झाला. पण मी तरीही माझं काही वय गेलं नव्हतं. मी सुरेश भाऊ गोरेंना, नानासाहेब टाकाकरांना त्यावेळेसही म्हणायचो, माझं काही वय गेलं नाही, त्याचं जेव्हा भागल ना, त्याला अजून 2-4 वर्ष लढायचं असं तर लढू दे, त्याचं भागल्यावर मी लढन, ही माझी भूमिका होती. पण यांनी हे थांबवावं, पण त्यांनी ते थांबवलं नाही. आणि आता आम्ही ठरवलं की जर मतदारसंघातल्या लोकांना जर असं वाटतंय की याच्या विरोधात कोण आवाज काढणार, कोण लढणार, एवढी जर तुमची दादागिरी आहे, तर दादागिरीला उत्तर द्यायला न्याय करायचा म्हणून मी लढतोय. नाही तर सभापती पद म्हणजे आमदारानंतरचं पद आहे. एवढं मोठं पद भोगल्यावर मला काही जिल्हा परिषद लढायचं पडलं नव्हतं. मी त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात पदसिद्ध सदस्य म्हणून सभापती असताना सभागृह गाजवले. जेव्हा यांच्याच भाऊजाई विद्यमान सदस्य बघत राहायचे मी जेव्हा सभागृहात मुद्दे मांडताना, हे मी स्वतः पाहिले. आणि अशी परिस्थिती असताना मला परत ती निवडणूक लढायचं काय पडलं नव्हतं. परंतु फक्त मतदारसंघात जो काही लोकांवर अन्याय होतोय, जे काही लोकांना दमदाटी केली जाते, दादागिरी केली जाते आणि विकास कामाच्या नावाने फक्त भपकाय, फक्त लोकांना चमकोगिरी करून काहीतरी दाखवलं जातं. ते म्हणतात आम्हाला भाषणांची सवय नाही. पण तुम्ही कितीतरी लोक किंवा कितीतरी गावातले कार्यकर्ते, कितीतरी निवेदक, किंवा आपण म्हणतो ना वेलकम पिक्चर मधला तो नाना पाटेकरांबरोबर एक जण असतो ना, मेरी एक टांग नकली म्हणणारा, तसा एक माणूस पाळायचा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःची टुमकी वाजवायचा प्रयत्न करायचा आणि मग तिथं दाखवायचं की कसं बाबा संजीव भाऊचं वातावरण कसं चांगलं आहे. तुम्ही जरी बोलत नाही तरी बोलणारे 4 जण पाळायचं तुम्ही काम केलं. आणि याच्या माध्यमातून तुम्ही बोलत नाही पण गुपितमध्ये जाऊन तुमच्या सगळ्या परिवारांनी वक्तृत्वाचे क्लासेस कुठे केले, कोणाकडे केले, आम्हाला सगळी माहिती. तुम्ही आज त्याच्यावर दुबतून काय पुढे आले ते आम्हाला माहिती. पण तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी लोकांना फक्त एक बंबार्डिंग करायचं काम केलं. पण आज जनतेला जो अन्याय झालाय त्याला वाचा फोडायला आम्ही त्या ठिकाणी जिल्हा परिषदला उभे राहिलो. सगळे निश्चितपणाने तुम्ही सांगा सगळे एकवटलेत, सगळे एकवटलोच आहे. कारण जर अन्याय होत असेल तर सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे.